हाय स्टुडंट, आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 4 घेतला होता. एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 ची जी एक आपण क्वालिटी म्हणतो ती थोडी हार्ड आहे. अगोदरचे क्वेश्चन थोडे इझी होते, आता थोडे हार्ड क्वेश्चन येणार आहेत आपल्याला. कारण की अगोदरच्या क्वेश्चन मध्ये पाहिला आपण dy/dx हे नेहमी आपल्याला y/x दाखवायचं होतं, पण आता इथं आपल्याला दिसते dy/dx हे वेगळं काहीतरी दाखवायचंय. पण आपण जास्त हार्ड नाहीये, व्यवस्थित जर लक्ष दिलं तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. तर आपलं प्रॉब्लेम पहा काय दिसते. इफ पासूनचा जो पार्ट असते आपल्याला दिलेला हा असते गिवन पार्ट असते, आणि हा आपल्याला शो करायचा म्हणजे प्रूव्ह करायचा आहे. dy/dx इज इक्वल टू -y² आणि दिलेलं काय आहे आपल्याजवळ log of x plus y is equal to log of xy plus p and p is a constant. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं इकडे लक्ष द्या. तर आपल्याला अगोदर जे दिलेलं आहे तो पार्ट घेऊ आपण. आपल्याला दिलेला आहे त्यांनी log of x plus y is equal to log of xy plus p आणि आपल्याला हा पार्ट टाकायचा आहे. याला डिफरन्शिएट करू आपण. याला जर डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय भेटते पहा. तर करू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याला डिफरन्शिएट केला आपण विथ रिस्पेक्ट टू x तर आपल्याला भेटेल log x चा डेरिव्हेटिव्ह तसंच log of इथे भेटेल आपल्याला 1/x plus y and x plus y is again differentiate. तसंच इथं काय भेटेल. इथं भेटेल आपल्याला 1/xy and xy is again differentiate. with respect to x and p is a constant and constant चा डेरिव्हेटिव्ह हा असतो 0. तर इथं पहा याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x1 आणि y चा भेटेल dy/dx इज इक्वल टू आपल्याजवळ इथं आहे x आणि y डेरिव्हेटिव्ह घेताना x आणि y दोघांचा प्रोडक्ट आहे, त्यामुळे तिथं प्रोडक्ट रूल यूज करू आपण. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. 0 इज इक्वल. देन हा ब्रॅकेट ओपन करा. x plus y dy/dx इज इक्वल टू आता या 1/xy ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू आपण. तर आपल्याला हा x कॅन्सल होईल, म्हणजे काय भेटेल फक्त इथं 1/y dy/dx. तसंच इथं y कॅन्सल होईल, फक्त x राहील. त्यानंतर काय सांगितलं होतं आपण dy वाला टर्म्स म्हणजे dy/dx वाला टर्म एका साइडने घेतो आणि बाकीच्या टर्म्स अदर साइडने घेतो, म्हणून ह्या टर्म्स इकडे घेऊ आपण. आपल्याला भेटेल dy/dx इथं आपल्याला 1/x plus y हे इकडची प्लस आहे, इकडे आलं तर निगेटिव्ह होईल. 1/y dy/dx इज इक्वल टू इथं आपल्याला 1/x आणि हे जे टर्म आहे इकडची प्लस आहे, इकडे इकडून गेलो मायनस झाली 1/x plus y. यामधून dy/dx आपण कॉमन घेणार आहोत. तर dy/dx इज कॉमन 1/x plus y minus 1/y. इकडे आपल्या जवळ आहे. इथे तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला मिळेल x plus y minus x upon x in bracket x plus y. इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळेल तुम्हाला y minus x plus y upon y in bracket x plus y आणि याला मल्टिप्लाय आहे dy/dx. या साइडला जर आपण ऑब्जर्व केलं तर प्लस x मायनस x गेट कॅन्सल. रिमेनिंग टर्म आहे y upon x in bracket
एक्स प्लस वाय. इथं हा ब्रॅकेट जर ओपन केला तर प्लस इथं दिसतं तुम्हाला एक वाय आणि वाय वाय कॅन्सल होतील, तर आला एक्स अपॉन मायनस एक्स अपॉन वाय इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय dy upon dx is equal to y upon x in bracket x plus y. आता हे जी टर्म दिसते आपल्याला, आता dy upon dx ला ही जी टर्म आहे इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे येऊन जाऊ डिवाइड होईल, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होऊन जाईल. इथं भेटेल आपल्याला dy upon dx is equal to हे जी टर्म आहे y upon x x प्लस वाय, त्याला जर मल्टिप्लाय केला तर इथं होईल मायनस साइन अगोदर घेऊन देऊ आपण y x प्लस वाय अपॉन x. आता ही जी टर्म आहे इथे कॅन्सल झाली, मग काय राहिले रिमेनिंग टर्म? ही रिमेनिंग टर्म पाहून ती आहे dy अपॉन dx इज इक्वल टू हे मायनस साइन y इंटू y स्क्वेअर आणि खाली आहे तुमच्यावर x इंटू x स्क्वेअर. बघा हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं काय. देन सेकंड प्रॉब्लेम पहा. सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय दिलेलं आहे, लॉग टू द बेस 10 दिलेला आहे, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 2 दिलेला आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, शो करायचं आहे dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 99x स्क्वेअर अपॉन 101 y स्क्वेअर. बघा हे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, याच्यावरच आधारित सेम याच्या पुढचं जे येणारं प्रॉब्लेम आहे ते असणार आहे. आता हे प्रॉब्लेम जर समजलं तर ते प्रॉब्लेम तुम्हाला इझिली समजून जाईल. तर बघा याच्यात आपल्याला काय करायचं आहे, काय दिलेलं आहे आपल्याला दिसते इथं log to the base 10 x cube minus y cube upon x cube plus y cube is equal to दिसते आपल्याला 2. इथं log m upon n चा फॉर्म्युला लावू शकतो आपण. log m upon n चा फॉर्म्युला जर लावला तर आपल्याला भेटते log of x cube minus y cube, इथं बेस 10 आहे आपल्याला ऑलरेडी, मायनस log to the base 10 x cube plus y cube is equal to 2. याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ना. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1 upon x cube minus y cube and x cube minus y cube is again differentiate x cube minus y cube is again differentiate, then minus 1 upon x cube plus y cube and x cube plus y cube is again differentiate. Choose a derivative. 2 is the constant term and derivative of any constant term is 0. So solve this. 1 upon x cube मायनस y क्यूब याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर dy अपॉन dx, हा y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह, देन मायनस 1 अपॉन x क्यूब प्लस y क्यूब इन ब्रॅकेट, इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला सेम 3x स्क्वेअर प्लस 3y क्यूब y स्क्वेअर dy अपॉन dx इज इक्वल टू काय आपल्याला 0. आता या टर्मनं या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं आणि या टर्मने या ब्रॅकेटने मल्टिप्लाय, आपण ब्रॅकेट ओपन करू, आपल्याला मिळेल 3x स्क्वेअर अपॉन x क्यूब मायनस y क्यूब मायनस 3y स्क्वेअर अपॉन x क्यूब मायनस y क्यूब dy अपॉन dx. हे मायनस साइन आहे तर लक्षात ठेवायचं, मायनस 3x स्क्वेअर अपॉन
एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, इथं आहे मायनस आणि इथं आहे प्लस, त्यामुळे काय होईल ते मायनस 3y² अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब dy अपॉन dx इज इक्वल टू 0. आता dy अपॉन dx वाला टर्म इथं राहू देऊ आणि ह्या ज्या नॉन टर्म्स आहेत आपल्या dy अपॉन dx वाल्या ह्या आपण त्या साईडने घेऊन जाऊ. या साईडला कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत तर इथं आपल्याजवळ मायनस 3y² अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब dy अपॉन dx माइनस 3y² अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब dy अपॉन dx इज इक्वल टू, आता ह्या ज्या टर्म्स आहेत आपल्याजवळ या टर्म्स आपण तिकडे नेणार आहोत. हे इकडची टर्म इकडे प्लस आहे, तिकडे गेली तर मायनस होईल. जसं आपल्याला भेटेल इथं मायनस 3x² अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, ही जी टर्म आहे ही इकडे ऑलरेडी निगेटिव्ह आहे, इकडे जर आली तर पॉझिटिव्ह होईल. थ्री एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. बघा आता यामधून काय कॉमन निघेल तर यामधून कॉमन निघणार आहे मायनस 3y² आणि या साईडला कॉमन निघणार आहे मायनस 3x². तर इथे बघा कॉमन घेतल्यानंतर काय भेटेल मायनस 3y² जर कॉमन घेतलं तर इथं राहील तुमच्याजवळ 1 अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. मायनस साईन कॉमन घेतली त्यामुळे इथं काय राहील प्लस. इथं झालं तुमच्याजवळ 1 अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब dy अपॉन dx इज इक्वल टू, इथून घ्यायला लागेल कॉमन तुम्हाला मायनस 3x². मायनस 3x² जर कॉमन घेतलं तर इथं भेटेल तुम्हाला 1 अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. आता मायनस साइन बाहेर घेतलेली आहे त्यामुळे या प्लसचा होऊन जाईल मायनस 1 अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. ओके, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आता आणि काय कॅन्सल होते ते पहा. हे कॅन्सल झालेली टर्म्स कॅन्सल केली आपण. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर भेटेल तुम्हाला एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन डिनॉमिनेटर हा y² ऑलरेडी इथे आलेला आपला एक्स क्यूब मायनस वाय क्यूब सेकंड ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इंटू dy अपॉन dx. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, त्या साईडला सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हा x² आलेला आहे फक्त इथं मायनस 3 कॅन्सल झालेला आहे. ते एक्स क्यूब प्लस वाय क्यूब हे मायनस साइन आहे, मायनस साइन याला मल्टिप्लाय सुद्धा करावं लागेल. तर तुम्हाला मिळेल मायनस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन डिनॉमिनेटर एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन इथं आता मल्टिप्लाय दुसरा ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. बघा या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, जे हा सुद्धा इथं कॅन्सल होऊन जाईल. जेवढ्या स्टेप्स आपल्याला कमी करता येतील तेवढ्या कमी करायच्या. मग रिमेनिंग जे राहिलं याच्यात सुद्धा पहा काय कॅन्सल होईल. सॉरी हा वाय क्यूब इथं कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तुमच्यावर इथं राहिला y² आणि इथं राहिला नंतर 2x³. इथं आहे dy अपॉन dx. या साईडला बघा काय राहिलं इथं तुमच्यावर x³ कॅन्सल झाले. त्यानंतर आला 2 टाइम y³. हा x² आहे 2 टाइम y³. ओके, इथं 2 सुद्धा कॅन्सल झालेला आहे. आता हा जो पार्ट आहे dy अपॉन dx ला मल्टिप्लाय आहे तिकडे घेऊन जो आपण डिवाइड होईल. इस dy अपॉन dx आपल्याला मिळणार आहे इथं आपल्याला x² y³ तर आपल्याला इथं आहे y² x³. म्हणजे काय भेटेल बरोबर y² कॅन्सल झाला, इथं y इथं एक सिंगल y राहिला. हा x² कॅन्सल झाला, खाली x राहिला. म्हणजे तुम्हाला भेटला dy अपॉन dx इज इक्वल टू y अपॉन x. काय भेटलं आपल्याला dy अपॉन dx इज इक्वल टू y अपॉन x. याला इक्वेशन नंबर 1 द्या. कारण की आपल्याला हे शो नाही करायचं आहे, आपल्याला शो काय करायचं आहे dy अपॉन dx इज इक्वल टू हा वेगळा पार्ट आहे.
पण याचं आपल्याला काम पडणार आहे, त्यामुळे आपण हे घेतलं. आता हे इक्वेशन नंबर 1चा आपल्याला यूज आहे आणि पुढे हे आपल्याला आणखी प्रूव्ह करायचं आहे. इथपर्यंत त्याचा पार्ट 1, 2 पार्टमध्ये आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. इथपर्यंत पार्ट 1 कन्सिडर करा. आता पार्ट 2, याच प्रॉब्लेमचा जो पार्ट 2 आहे तो आपल्याला इथं सॉल्व्ह करायचा आहे. इथं व्यवस्थित लक्ष द्या. आता याच प्रॉब्लेमचा पार्ट 2 कसं आहे. हे जे प्रॉब्लेम आहे आपला, हे प्रॉब्लेम जसं काल सांगितलं तुम्हाला, लॉगॅरिथम कॅन्सल करायचं असेल तुम्ही काय अप्लाय करता, एक्सपोनेन्शियल. मग इथं एक्सपोनेन्शियलच्या जागी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती आहे, 10. मग हा लॉग जर कॅन्सल करायचा असला तर हे 10 आपल्याला घ्यावं लागतील इथं. म्हणजे आपल्याला एक फंक्शन भेटेल x³ मायनस y³ अपॉन x³ प्लस y³ इज इक्वल टू, हे 10 आहे हे इथे घेऊन जाऊ आपण. इथं भेटेल आपल्याला 10 चा स्क्वेअर. किती होते 10 चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर 100. म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता x³ मायनस y³ अपॉन x³ प्लस y³ इज इक्वल टू 100. हे जे टर्म्स आहे आपण एक कॉन्स्टंट b कन्सिडर केला होता काल, त्या टाइपचा आहे. इथं b च्या जागी किती आले आपले 100. मग आता हा जो खालचा पार्ट आहे हा डिवाइडचा पार्ट इकडे घेऊन जो मल्टिप्लाय होईल इथं. तुम्ही लिहू शकता x³ मायनस y³ is equal to 100 in bracket x³ plus y³. 100 ने मल्टिप्लाय करूया ब्रॅकेटला, 100 x³ plus 100 y³. इथे आपल्याला x³ मायनस y³. त्यानंतर सांगितलं होतं आपण x वाला टर्म एका साईडला आणि y वाला टर्म एका साईडला. तर x वाली टर्म इकडे घेऊन येऊ आपण. x वाली टर्म पहा, इथं ऑलरेडी x³ आहे आणि हे जे प्लस आहे तिकडे आले तर मायनस 100 x³. इथं आपल्याला 100 y³ हा इकडचा मायनस इकडे गेला तर प्लस झाला, तो होईल तिथं y³. बघा बरं आता इथं काय झालं, x³ मधून 100 x³ जर गेले तर किती राहतील, इथं आहे 1 x³ आणि इथं त्याच्यातून किती गेले 100. तर 1 मधून 100 गेले ते राहतात मायनस 99 x³ आणि इथं राहील तुमच्याजवळ 100 प्लस 1 101 y³. आता तुम्हाला सांगितलं होतं y वर पाहिजे न्यूमरेटर मध्ये आणि x खाली पाहिजे अशी कंडिशन घेतली होती आपण. तर मग आता हा y³ वर हे 101 जे आहे अगोदर आपण याला सिम्प्लिफाय करून घेऊ लागेल. तर तुम्हाला इथे लिहावं लागेल हे y³ हा x³ इकडे जात आहे आणि इथं जे आलेलं आहे आपल्याला मायनस 99 अपॉन 101. ठीक आहे. आता हा जो y³ आहे या y³ ला आपण असं लिहू शकतो का बरोबर, तो y³ आहे त्याला y इंटू y². तसंच या x³ ला आणि इज इक्वल टू काय आपल्याजवळ मायनस 99 अपॉन 101. आता हा जो y² आहे इकडे वर आहे, इकडे जर आला तो खाली होईल आणि हा खालचा वर जाईल. तर तुम्ही असं लिहू शकता y अपॉन x इज इक्वल टू मायनस 99 x² अपॉन 101 y². बघा आपण इज इक्वल टू काय आला आपलं y अपॉन x. यासाठी आपण हे सॉल्व्ह केलं होतं फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 काय होईल y अपॉन x इज इक्वल टू काय dy अपॉन dx. म्हणून इथं y अपॉन x इज इक्वल टू काय पुटअप करायचं आपल्याला dy अपॉन dx. हे झाला आपला फायनल आन्सर. इथपर्यंत थोडा किचकट प्रॉब्लेम आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचं आणि सॉल्व्ह करून पाहायचं. असंच सेम नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमचं 3rd नंबरचं, आणि ते तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचं आहे आणि आन्सर काढायचं आहे. बघा हे जे प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. जे अगोदरचा प्रॉब्लेम पाहिला आपण तसंच सेम त्याच मेथड
पार्ट 1 पार्ट 2 इक्वेशन 1 dy अपॉन dx ची व्हॅल्यू y अपॉन x येईल ते नंतर आपल्याला फायनल एक्झाम्पल पुटअप करावं लागेल मग हे भेटेल फायनल आन्सर आपल्याला त्या पद्धतीने जायचं आहे तुम्हाला आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत आपण बघा हे जे आहे 4th नंबरचं क्वेश्चन त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो 4th त्या क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला सांगितलं याची लेवल थोडी हार्ड आहे ओके तर हे थोडं इझी आहे अगोदरचे जे दोन प्रॉब्लेम होते थोडे हार्ड होते आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं e raised to power x plus e raised to power y is equal to e raised to power x plus y ऑलरेडी दिलेला आहे आणि शो करायचं आहे आपल्याला dy upon dx is equal to minus e raised to power y minus x बघा कसं शो करू शकतो आपण आपल्याला काय दिलेला आहे आपल्याला जो पार्ट दिलेला आहे तो ऑब्झर्व करायचा आणि दिलेला पार्ट असते इफ नंतरचा आणि शो दॅटच्या अगोदरचा देन अगोदरचा म्हणजे काय असेल पार्ट जे दिलेला आहे तो पार्ट e raised to power x e raised to power y is equal to e raised to power x plus y एक प्रकारचा रूलच आहे हा e raised to power x plus y असं आपण याला सेपरेट लिहू शकतो e raised to power x e raised to power y याला आपण घेऊ इक्वेशन नंबर 1 याचा आपल्याला यूज करायचा पुढे म्हणून याला आपण इक्वेशन नंबर 1 आता याला करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट with respect to x याला डिफरन्शिएट केला आपण with respect to x नाही e raised to power x चा डेरिव्हेटिव्ह e raised to the power x then e raised to the power y चा डेरिव्हेटिव्ह e raised to the power y dy upon dx तसंच या साइडने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह e raised to the power x plus y and x plus y is again differentiate okay याद e raised to the power x plus e raised to the power y dy upon dx is equal to e raised to the power x plus y आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे इथे येईल तुम्हाला 1 plus dy upon dx ओके इथं ब्रॅकेट ओपन करा e raised to the power x plus y plus e raised to the power x plus y into dy upon dx या साइडने आपल्याजवळ e raised to the power x plus e raised to the power y dy upon dx त्यासाठी सुद्धा आपण अशा ज्यावेळेस टर्म्स येतात त्यावेळेस dy upon dx वाल्या टर्म्स एका साइडना आणि अदर टर्म्स दुसऱ्या साइडना मग हे टर्म्स राहू दे इथंच आपण e raised to the power y dy upon dx इकडचे टर्म्स इकडे घेऊन या e raised to the power x plus y dy upon dx या साइडना आपण e raised to the power x plus y आणि हे जे टर्म्स आहे इकडे प्लस आहे इकडे आले तर मायनस झाले e raised to the power x याच्यामधून dy upon dx आपण कॉमन घेणार आहोत तर आपल्याला मिळेल e raised to the power y minus e raised to the power x plus y okay is equal to e raised to the power x plus y minus e raised to the power x आता e raised to the power x plus y is equal to काय लिहू शकतो आपण फ्रॉम इक्वेशन 1 e raised to the power x plus e raised to the power y आपण त्याला लिहू शकतो म्हणून इथे लिहिणार आपण फ्रॉम 1 फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट जस काय फ्रॉम इक्वेशन 1 वरून काय भेटणार आहे आपल्याला तर तिथे भेटणार आहे आपल्याला हे dy upon dx ऑलरेडी काय आहे ब्रॅकेट मध्ये झाला तर e raised to the power y minus e raised to the power x plus म्हणजे तिथे मायनस नाही म्हणून इथं मायनस आहे ओके then is equal to e raised to the power x plus e raised to the power y minus e raised to the power x हे टर्म तिथे येईल आपल्याजवळ बघा काय कॅन्सल होते आणि काय राहते e raised to the power y e raised to the power y 1 plus 1 minus कॅन्सल इथं e raised to the power x ते कॅन्सल झालं जे राहिलं ते dy upon dx into minus e raised to the power x राहिलेला आहे त्या साइडने काय राहिलं तिथं राहिलेला आहे e raised to the power y आता dy upon dx ला हा जो पार्ट आहे हा मल्टिप्लाय आहे या साइडने घेऊन जा इथं डिवाइड होऊन जाईल हे dy upon dx is equal to e raised to the power y हे मायनस साइन e raised to the power x आता हे जे खालची पॉवर आहे हे खाली पॉझिटिव्ह आहे वर जर गेले तर निगेटिव्ह होत असते ओके तो रूल आपल्याला इथे यूज करायचा आहे म्हणजे dy upon dx
इज इक्वल टू हे मायनस साइन ई रेश टू पॉवर वाय ऑलरेडी आहे. हा जो एक्स आहे हा जो वाय, हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा हेच आपल्याला शो करायचं. ओके, बघा हे आहे 5th नंबरचा प्रॉब्लेम. सिंपल प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित जर लक्ष दिलं आपण तर आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल पाहिले होते. तुम्हाला सांगितलं होतं इकडचा साइन इनवर्स इकडे गेला तर काय होते, तो साइन सिंपल होते, सिंपल ट्रिग्नोमेट्रिक होते. पण एक कॉन्स्टंट घेत होता आपण, इथं कॉन्स्टंट सुद्धा काय दिला आपल्याला π/6. आणि आपल्याला दाखवायचं आहे dy/dx इज इक्वल टू x रेज टू पॉवर 4 अपॉन 3 इंटू y रेज टू दी पॉवर 4. बघा कसं सॉल्व्ह करू शकतो आपण. काय दिलेलं आहे, जे दिलेलं आहे ते अगोदर लिहून घ्यायचं. साइन इनवर्स ऑफ x रेज टू दी पॉवर 5 मायनस y रेज टू दी पॉवर 5 अपॉन x रेज टू दी पॉवर 5 प्लस y रेज टू दी पॉवर 5 इज इक्वल टू π/6. हा जो साइन इनवर्स आहे हा या साइडने घेऊन जा. म्हणजे काय भेटेल, x रेज टू दी पॉवर 5 मायनस y रेज टू दी पॉवर 5 अपॉन x रेज टू दी पॉवर 5 प्लस y रेज टू दी पॉवर 5. आणि हा साइन इनवर्स इकडे आला तो साइन आणि साइन π/6. साइन π/6 म्हणजे साइन 30 डिग्री. आणि साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, ती असते 1/2. म्हणजे इक्वेशन काय भेटलं, x रेज टू पॉवर 5 मायनस y रेज टू पॉवर 5 अपॉन x रेज टू पॉवर 5 प्लस y रेज टू पॉवर 5 इज इक्वल टू 1/2. ओके, हा जो इकडचा पार्ट आहे हा डिवाइड आहे, इकडे गेला तर मल्टिप्लाय. असे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत ऑलरेडी. x रेज टू पॉवर 5 मायनस y रेज टू पॉवर 5 ला 1/2 ने इकडे मल्टिप्लाय करू x रेज टू पॉवर 5 प्लस y रेज टू पॉवर 5. ओके, तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटेल, x रेज टू पॉवर 5 अपॉन 2 प्लस y रेज टू पॉवर 5 अपॉन 2. या साइडने आपल्याला x रेज टू पॉवर 5 मायनस y रेज टू दी पॉवर 5. नंतर आपण x वाल्या टर्म एका साइडने आणि y वाल्या टर्म एका साइडने करतो. मग x वाल्या टर्म्स इकडे घेऊन या, y वाल्या इकडे जाऊ द्या. जस काय भेटेल बरोबर, x रेज टू पॉवर 5 मायनस x रेज टू पॉवर 5 अपॉन 2. आणि इथे आहे तुमच्यावर y रेज टू पॉवर 5 अपॉन 2 मायनस y रेज टू पॉवर 5. यामधून कॉमन काय घेऊ शकता तुम्ही, x रेज टू पॉवर 5 आणि इथे घेऊ शकता y रेज टू पॉवर 5. x रेज टू पॉवर 5 जर कॉमन घेतलं तर 1 मायनस 1/2 आणि इथं जर y रेज टू पॉवर 5 कॉमन घेतलं तर 1/2 मायनस 1. तर इथं काय आहे तुमचं प्लस, आणि इकडचा मायनस इकडे गेला तो पॉझिटिव्ह. आता 1 मायनस 1/2, 1 मधून 1/2 गेले, 1 मधून हाफ गेला, हाफ राहिले. तिथे x² आणि इतर आहे तुमच्याजवळ तुमचा डिनॉमिनेटर 2. इतर आहे तुमच्याजवळ 1/2 प्लस 1 3/2. दोघांचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे, तो होऊन जाईल कॅन्सल. म्हणजे आपल्याला काय राहिलं, तर तुम्हाला भेटेल x² इज इक्वल टू 3 इंटू y रेज टू दी पॉवर 5. सॉरी इथं स्क्वेअर नाही, तर इथं काय तुमच्यावर 5 पॉवर येईल. ओके, आता इथं आपल्याला काय व्हॅल्यू पाहिजे dy/dx, पण आपल्याला y आहे. y चा dy/dx कसा होईल, तर त्याला जर डिफरन्शिएट केला आपण विथ रिस्पेक्ट टू x, तर y चा चेंजेस होईल dy/dx मध्ये. इथं करू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x मध्ये. तुम्हाला इथं भेटेल 5x रेज टू दी पॉवर 4, x रेज टू दी पॉवर m चे डेरिव्हेटिव्ह नुसार घेतला आपण. इथं भेटेल तुम्हाला हा 3 ऑलरेडी आहे, 5y रेज टू दी पॉवर 4 dy/dx. 5 5 कॅन्सल. जे राहिलं ते काय राहिलं मग आता, इथं x रेज टू पॉवर 4 आणि इथं तुझ्यावर 3y रेज टू पॉवर 4 dy/dx. आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू पाहिजे. मग हा 3y रेज टू पॉवर 4 इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर डिवाइड, म्हणजे फायनल आन्सर काय भेटेल आपल्याला, dy/dx इज इक्वल टू x रेज टू पॉवर 4 अपॉन 3y रेज टू दी पॉवर 4. पॉवर हे शो करायचं होतं का आपल्याला, x रेज टू पॉवर 4 अपॉन 3y रेज टू दी पॉवर 4. हे झालं आपलं सोल्युशन. बघा
नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला इफ x रेज टू पॉवर y इज इक्वल टू e रेज टू दी पॉवर x मायनस y आणि आपल्याला शो करायचा आहे dy अपॉन dx इज इक्वल टू log x अपॉन 1 प्लस log x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, जे आपण नेहमी करतो. ओके, जे गिवन पार्ट दिलेला आहे तो पार्ट लिहून घ्यायचा अगोदर. काय दिलेला आहे आपल्याला? गिवन पार्ट दिलेला आहे तो अगोदर आपण इथं मेन्शन करू. आपल्याला दिलेला आहे x रेज टू पॉवर y इज इक्वल टू e रेज टू दी पॉवर x मायनस y. प्रॉब्लेम पाहता बरोबर आपल्याला क्लिक झालं पाहिजे. काय करू शकतो आपण इथं? तर आपण इथं काय करू शकतो, एक फंक्शन त्याच्या पॉवर मध्ये दुसरं जर फंक्शन असलं तर आपण लॉगॅरिथमिक मेथड यूज करत होतो, तर ते मेथड आपण इथे यूज करणार आहोत. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग लावल्यानंतर काय भेटेल? लॉग ऑफ x रेज टू पॉवर y इज इक्वल टू log e रेज टू दी पॉवर x मायनस y. लॉगॅरिथमचा रूल log m रेज टू पॉवर n, log m रेज टू पॉवर n नुसार काय असते n log m. तर भेटेल तुम्हाला y इंटू log x. तसंच इथं भेटेल x मायनस y इंटू log e. log e ची व्हॅल्यू 1, त्यामुळे भेटला आपल्याला y log x इज इक्वल टू x मायनस y. ओके, log e ची व्हॅल्यू 1. हा मायनस y आहे, इकडे घेऊन या. काय होईल याचं? प्लस y. म्हणजे तुम्ही भेटेल y प्लस y इंटू log x इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला? x भेटलं. आता बा याच्यातून कॉमन काय निघेल? कॉमन y ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x. या साइडने आता जवळ x. आपल्याला घ्यायचा y इज इक्वल टू काय भेटते पॉवर? 1 प्लस log x इकडे मल्टिप्लाय, इकडे आला तर डिवाइड. Yes, y is equal to x upon 1 plus log x. पण आपल्याला पाहिजे काय? dy upon dx. या y चा dy upon dx काय होईल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करावा लागेल आपल्याला. तर करू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथे दोघांचा क्वोशिएंट आहे, एक न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असते त्यावेळेस कोणता रूल यूज करतो आपण डेरिव्हेटिव्ह साठी? क्वोशिएंट रूल. तर क्वोशिएंट रूल काय आहे? डिनॉमिनेटर into derivative of numerator, x चा derivative with respect to x 1 minus numerator into derivative of denominator. derivative of denominator 1 चा derivative 0 आणि log x चा 1 upon x upon denominator square. denominator चा square 1 plus log x याचा घ्यावा लागेल इथं स्क्वेअर. बघा हा x x सुद्धा इकडे कॅन्सल होणार आहे आपला. काय राहिलं? काय भेटते बा? 1 प्लस log x. ओके, अपॉन 1 प्लस log x चा स्क्वेअर आणि इथे तुमच्यावर राहिलेला आहे मायनस 1. x x कॅन्सल. आता हा ब्रॅकेट जर ओपन केला तर प्लस 1 मायनस 1 गेट कॅन्सल. dy अपॉन dx काय भेटेल? इथं राहील तुमच्यावर log x अपॉन 1 प्लस log x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, पहा काय शो करायचं होतं? dy upon dx is equal to log x upon 1 plus log x चा square. This is the our answer. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम जे आहे हे नेक्स्ट प्रॉब्लेम अंडर रूट दिसतात सर्व. ओके, तर अंडर रूट जरी दिसत असले, खूप भयानक जरी दिसत असलं तरी हे प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. पहा, व्यवस्थित लक्ष द्या काय दिलेलं आहे आणि काय दाखवायचं आहे. जो पार्ट आपल्याला दिलेला आहे तो पार्ट लिहू आपण. आपल्याला दिलेला आहे y इज इक्वल टू अंडर रूट. ओके, मोठा अंडर रूट घ्यायचा आहे आपल्याला cos x प्लस यामध्ये छोटा अंडर रूट cos x प्लस आणखी याच्यात एक अंडर रूट cos x प्लस आणखी याच्यात असे इनफायनाइट नंबर पर्यंत अंडर रूट दिलेले आहेत. ओके, सर्वात शेवटी काय दिलं इथं? इन्फिनिटी. आता हे y ची व्हॅल्यू आहे. याचा जर तुम्ही स्क्वेअर केला, याला इक्वेशन नंबर 1 देऊ लागेल. तर याचा जर स्क्वेअर केला तर वरचं जे अंडर रूट आहे एक काय होईल? निघून जाईल. म्हणजे इथं स्क्वेअरिंग करू आपण. स्क्वेअरिंग केल्यानंतर तुम्हाला भेटेल y स्क्वेअर. तर हा एक जो अंडर रूट आहे तो निघून जाईल. मग इथं राहील तुमच्यावर
कॉस एक्स प्लस बाकीचे जे अंडरवर्ड आहेत ते तर असे ॲज इट इज राहतील. असे अप टू कितीपर्यंत आहे इन्फायनाइट. आणि तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कशाची आहे इक्वेशन 1 पहा कशाची व्हॅल्यू येते पुन्हा वायचीच व्हॅल्यू येते. म्हणून तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट काय भेटेल तर तुम्हाला मिळेल y² इज इक्वल टू cos x प्लस y. आणि ही जी टर्म्स आहे ही व्हॅल्यू कशाची आहे y ची. आता आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x न. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x इथे भेटेल तुम्हाला 2y dy अपॉन dx. cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस dy अपॉन dx. आपण सांगितलं होतं की आता dy अपॉन dx वाल्या टर्म एका साइडनं घ्यायच्या बाकीच्या टर्म अदर साइडनं. मग हे इकडे मायनस आहे इकडे जाऊ द्या आणि इकडे जाऊ द्या तुम्हाला भेटेल हे इकडचं मायनस इकडे आलं तर प्लस होऊन जाईल म्हणजे sin x. इथं आपल्या जवळ आहे dy अपॉन dx हे इकडचं प्लस इकडे आला मायनस झालं. यामध्ये dy अपॉन dx आपण कॉमन घेतो आपल्याला मिळेल sin x इज इक्वल टू 1 मायनस 2y dy अपॉन dx. 1 मायनस 2y हे जे दिसते आपल्याला इथं या dy अपॉन dx ला मल्टिप्लाय इकडे घेऊन या डिवाइड होईल. तर तुम्हाला फायनल जे आहे ते आन्सर dy अपॉन dx इज इक्वल टू sin x अपॉन 1 मायनस 2y. पावर हेच आपल्याला शो करायचं होतं sin x अपॉन 1 मायनस 2y sin x अपॉन 1 मायनस 2y. बघा हे जे प्रॉब्लेम आहे हे अगोदर जे प्रॉब्लेम सॉल्व केला cos x वाला अंडररूट एक वेळेस स्क्वेअरिंग केलं आणि नंतर आपलं प्रॉब्लेम खाली सॉल्व केलं आणि ते आन्सर आणलं होतं फायनल. तसंच सेम हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हे तुम्हाला होमवर्कसाठी काय बघा व्यवस्थित स्क्वेअरिंग करायची. स्क्वेअरिंग केल्यानंतर जे फंक्शन भेटते ते फंक्शन घ्यायचे त्यानंतर डिफरन्शिएट वगैरे करायचं आणि डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटणार आहे dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन x इन ब्रॅकेट 2y मायनस 1. नेक्स्ट प्रॉब्लेम 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे. ओके तर या प्रॉब्लेम मध्ये काय y इज इक्वल टू x रेज टू द पॉवर x रेज टू द पॉवर x रेज टू द पॉवर असं अप टू इनफायनाइट पर्यंत याच्या पॉवर आहे. आणि हे प्रॉब्लेम तुला सॉल्व करायचा आहे आणि शो करायचा आहे y² अपॉन x इन ब्रॅकेट 1 मायनस log y dy अपॉन dx. तर आपण एक फंक्शन आणि त्याच्या पॉवर मध्ये जर फंक्शन असलं तर आपल्याला माहित आहे काय करतो आपण एक फंक्शन त्याच्या पॉवर मध्ये फंक्शन इस काय लॉगॅरिथमिक मेथड इथं करावं लागेल आपल्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड जो दिला आहे आपल्याला दिला y x रेज टू पॉवर x अप टू इनफायनाइट पर्यंत दिलेला आहे. ठीक आहे याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. तर आता आपल्याला काय करायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके log y is equal to log of x raised to the power up to infinity. तुम्हाला सांगितलं पहिला मधला इथंच ठेवायचा बाकी सर्व समोर आणायचे. म्हणजे आपल्याला log y is equal to x raised to the power x of 2 infinite into log x. कशाची व्हॅल्यू आहे फ्रॉम इक्वेशन 1 we get कशाची व्हॅल्यू आहे y ची. मग आपण द्यायला लागेल log y is equal to y into log x. याच्यावरून एखादं एक्झाम्पल जर log x ची व्हॅल्यू काढायची असेल तुम्हाला जर काय भेटेल log x is equal to हा जो y आहे इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर डिवाइड तुम्हाला मिळेल log y upon y. काय याला एखादं तुम्ही एक्झाम्पल याला हे नाव देणार त्याचा यूज करायचा आपल्याला म्हणून आपण त्याला एक इक्वेशनचं नाव देऊन टाकलेलं आहे.
पहा बरं, याला डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय मिळेल? 1/y dy अपॉन dx इज इक्वल टू, इथं y आणि log x दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं काय लावावं लागेल? प्रोडक्ट रूल लावावा लागेल. प्रोडक्ट रूल लावताना काय? फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. त्यानंतर काय करत असतो आपण? dy अपॉन dx वाल्या टर्म एका जवळ घेत असतो. ह्या टर्म इकडे घेऊन येऊ आपण. जे आपल्याला भेटेल इथं 1/y dy अपॉन dx मायनस log x इंटू dy अपॉन dx इज इक्वल टू आपल्याला y अपॉन x. काय कॉमन निघेल यातून निघेल dy अपॉन dx. तर dy अपॉन dx कॉमन घेतला आपण तर ब्रॅकेट मध्ये काय राहील? 1/y मायनस log x. 1/y मायनस log x इज इक्वल टू आपल्या जवळ आहे y अपॉन x. तर या log x ची व्हॅल्यू फ्रॉम a वरून घेऊ आपण. फ्रॉम a काय log x इज इक्वल टू log y अपॉन y. ते इथं पुट अप करा. yes dy अपॉन dx इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1/y मायनस log y अपॉन y इज इक्वल टू y अपॉन x. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरची सबट्रॅक्शन तुम्हाला भेटेल dy अपॉन dx इन ब्रॅकेट 1 मायनस log y अपॉन y इज इक्वल टू y अपॉन x. ओके, आता हे जे टर्म्स आहे dy अपॉन dx इकडे मल्टिप्लाय, इकडे गेली तर डिवाइड. ओके, तर इकडे डिवाइड म्हणजे काय? जर मल्टिप्लाय केला तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर. तुम्हाला मिळेल dy अपॉन dx इज इक्वल टू आपल्याला y अपॉन x. तर ऑलरेडी इथं आहे हा y याला वर मल्टिप्लाय आणि खाली भेटेल तुम्हाला 1 मायनस log y. y इंटू y स्क्वेअर खाली मिळेल x इन ब्रॅकेट 1 मायनस log y. dy अपॉन dx चे आन्सर. बघा आपल्याला काय दाखवायचं होतं? आलं सेम आन्सर. ओके, dy अपॉन dx इज इक्वल टू y स्क्वेअर अपॉन x इन ब्रॅकेट 1 मायनस log y. इट इज सेम. बघा हे जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, शेवटचा प्रॉब्लेम आहे 10 नंबरचा क्वेश्चन 5 मधला 10 नंबरचा क्वेश्चन आहे. that if e raised to power y is equal to y raised to power x आणि शो करायचं आपल्याला dy upon dx is equal to log y चा स्क्वेअर upon log y minus 1. अगोदर जे दिलेलं आहे ते लिहित असतो आपण आणि आपल्याला दिलेलं आहे e raised to the power y is equal to y raised to the power x. इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर एक फंक्शन आहे e raised to the power y आणि एक फंक्शन दुसऱ्या पॉवर मध्ये सुद्धा एक फंक्शन आहे. एक फंक्शन त्याच्या पॉवर मध्ये दुसरं फंक्शन असते त्यावेळेस आपण लॉगॅरिथमिक मेथडचा यूज करत असतो. तर इथे लॉगॅरिथमिक मेथड यूज करणार आपण आपल्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड काय मिळेल log e raised to the power y is equal to log of y raised to the power x. log m raised to the power n चा फॉर्म्युला n log m वाला y into log e is equal to x into log y. ओके, log e ची व्हॅल्यू असते 1 त्यामुळे y is equal to तुम्हाला राहते x into log y. ही जी व्हॅल्यू भेटली आपल्याला याला दे इक्वेशन नंबर 1. ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे पुढे. ओके, आता हे जे फंक्शन आहे आपण आपल्याला पाहिजे dy upon dx. मग y चं dy upon dx केव्हा होईल? याला डिफरन्शिएट केल्यानंतर म्हणून आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ना. बरोबर काय येईल आता इथे भेटेल आपल्याला dy upon dx इज इक्वल टू इथं दोघांचा प्रोडक्ट आहे x आणि log y चा म्हणून फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज
1. आता dy अपॉन dx वाला टर्म एका साईडला घेऊ आपण. तर आपल्याला इथे भेटेल dy अपॉन dx मायनस x अपॉन y dy अपॉन dx इज इक्वल टू log y. ओके, यामधून dy अपॉन dx जर कॉमन घेतलं तर आपल्याला भेटेल आपल्याला हे मिळालं. इथं करायचं आहे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. dy अपॉन dx y मायनस x अपॉन y इज इक्वल टू log y. ओके, हा y एक डिवाइड आहे, या साईडने गेला तर तो होईल त्याला मल्टिप्लाय. तुम्हाला भेटेल dy अपॉन dx आणि हा जो डिवाइड आहे हा होईल मल्टिप्लाय म्हणजे y इंटू log y मायनस x. आता हा जो y दिसतोय आपल्याला इथं बघा बरं, y इज इक्वल टू काय व्हॅल्यू, y इज इक्वल टू x इंटू log y. तर या y ची व्हॅल्यू आपण इथं पुट अप करू. हे फ्रॉम 1 वी गेट आपल्याला मिळेल dy अपॉन dx इज इक्वल टू x इंटू log y. हे y ची व्हॅल्यू आणि हा log y ऑलरेडी किती होता, म्हणजे आपल्याला x इंटू log y मायनस x. आता वर जे आहे न्यूमरेटर मध्ये log y इंटू log y चा स्क्वेअर. तर तिथे मिळेल dy अपॉन dx इज इक्वल टू x इंटू log y त्याचा पूर्ण याचा घ्यावा लागेल आपल्याला तिथं स्क्वेअर. आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये तुम्ही x कॉमन घेऊ शकता आणि कॉमन x घेऊ आपण तिथं ब्रॅकेट मध्ये मिळेल आपल्याला log y मायनस 1. x कॅन्सल म्हणजे फायनल आन्सर आला आपल्याला dy अपॉन dx इज इक्वल टू log y चा स्क्वेअर अपॉन log y मायनस 1. हेच आपल्याला शो करायचं होतं. इथं क्वेश्चन नंबर 5 जो आपला हा इथं संपला. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ पॅरामेट्रिक फंक्शन वाला. ओके.